सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी मखमलाबाद गाव परिसरात मराठा मंगल कार्यालयासमोर श्री काशीबाबा मठ मंदिर असून गेल्या 350 वर्षापूर्वीचा इतिहास असून समाजासाठी जीवाचे रान करून न्याय हक्क मिळवून देण्याचे काम श्री काशीबाबा देवस्थान यांनी केले होते। तरी सोमवारी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण मखमलाबाद ग्रामस्थ व परिसरातील भाविक रहिवासी नागरिक यांना महाप्रसादाचे वाटप करण्याचे नियोजन हेंगडे परिवारातर्फे करण्यात आले होते। तसेच श्री काशीबाबा मंदिराचे व मूर्ती प्राण प्रतिष्ठा जीर्णोद्धार होम हवन पूजापाठ मिरवणूक काढून मंदिराला रोषणाई सजावट करण्यात आली होती व या प्रसंगी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे पंचवटीचे आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले, नगरसेविका सुनीता पिंगळे, पुंडलिक खोडे, दामोदर माणकर, गोकुळ काकड, वाळू काकड, रमेश पिंगळे, रमेश काकड, विनायक हेंगडे, शिवाजी हेंगडे, संजय हेंगडे, अशोक हेंगडे, शुभम हेंगडे व मखमलाबाद ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेंगडे कुटुंबियांच्या वतीने शुभम हेंगडे यांनी मंदिराविषयी अधिक माहिती दिली। इंग्रजांच्या काळात ज्यांना इनामी जमीन या मखमलाबाद गावात बाल झाली असे श्री काशीबाबा मंदिर ज्या मखमलाबादकरांचं समस्त गावकऱ्यांचं आणि आमच्या हिंगडे कुटुंबियांचं असलेलं देवस्थान, या मंदिराचा जीर्णोद्धार आज हिंगडे कुटुंबियांच्या 7व्या पिढीत होत आहे आणि हा जीर्णोद्धाराचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्त हिंगडे कुटुंबीय व मखमलाबाद ग्रामस्थांच्या वतीनं भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित केला होता आणि हा जो काही कार्यक्रम आहे, हे जे काही मंदिराचं काम आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी या नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ डिकले, मखमलाबादच्या नगरसेविका पिंगळेताई आणि समस्त मखमलाबादकरांचे मोलाचं असं सहकार्य लाभलं। तसेच मी समस्त हिंगडे कुटुंबियांच्या वतीनं या सर्वांचं, मखमलाबादकर ग्रामस्थांचं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट।